Okay. So here design strength of angle, minimum of TDJ and TDN. So this is the design strength. Now, so our final target is, and that is step number 6. We have to calculate is calculate number of bolts, because they have asked calculate the number of bolts, and the number of bolt is equal to design strength. So formula for number of bolt is design strength divided by design strength of shearing or bearing. See, so design strength of angle here or member, which, so what is formula for number of bolts? You can see here. Design strength of angle means what? Whatever step number in step number 5, the strength of angle, design strength of angle here we have calculated, divided by what they have given, design strength of shearing and bearing. So whatever design strength we have calculated as learn in the unit number 2, shearing and bearing, that we have to calculate here first. Okay, so design strength of shearing or bearing. So here we will calculate first design strength last time what formula we have used, Mahesh? New formula. Yes sir. हा, मग लास्ट टाइम आपण कोणता फॉर्म्युला यूज केला, तुम्ही म्हणता हा न्यू फॉर्म्युला आहे का? Sir, factored load divided by shearing and bearing solid plate. No, Strength of solid plate. सॉलिड प्लेट म्हटले का शेअरिंग अँड बेरिंग म्हटले? बघा एकदा. सॉलिड प्लेट अँगल मध्ये नाही, ते प्लेट मध्ये कनेक्शन. बरोबर आहे की, मग तिथे सॉलिड प्लेट नसेल म्हटलं, ती सॉलिड प्लेट एफिशियन्सी साठी काढला असेल हो काहीतरी. बघा, डिझाईन स्ट्रेंथ ऑफ शेअरिंग अँड बेरिंग असंच म्हटलं असणार आहे. फॅक्टर्ड लोड डिवायडेड बाय डिझाईन स्ट्रेंथ ड्यू टू शेअरिंग अँड बेरिंग. Number of bolt is equal to, go to unit number 2. हे पहा, नंबर ऑफ बोल्ट्स, इकडे लक्ष द्या. नंबर ऑफ बोल्ट्स म्हणजेच काय? त्या जॉइंट वरती येणारी किंवा त्या जॉइंट वरती येणारा लोड. त्या जॉइंट वरती कोणता लोड आला? डिझाईन स्ट्रेंथ ऑफ अँगल, म्हणजेच टीडीजी आणि टीडीएन च्या व्हॅल्यू आहेत, हे लोड येतोय त्या अँगल वरती, त्या जॉइंट वरती. समजतंय का? डिवायडेड बाय डिझाईन स्ट्रेंथ ड्यू टू शिअर अँड बिअर. ही कशाची काढतो आपण? बोल्टची काढतो, आणि ही आहे ती तुमची कशाची आहे? जॉईंटची आहे. या जॉईंटच्या स्ट्रेंथला जर बोल्टच्या स्ट्रेंथनं जर डिवाइड केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी किती नंबर ऑफ बोल्ट्स बसवावे लागतील ते समजतंय. लक्षात येतंय का? शिअरिंग आणि बिअरिंग स्ट्रेंथ कशाची काढतोय? बोल्टची. बोल्टची शिअरिंग आणि बेअरिंग स्ट्रेंथ काढतोय. आणि ही स्ट्रेंथ कशाची आहे? डिझाईन स्ट्रेंथ ऑफ अँगल, म्हणजेच तो जो अँगल आहे त्या अँगलची स्ट्रेंथ एवढी आहे. जर अँगलच्या स्ट्रेंथला जर बोल्टच्या स्ट्रेंथ डिवाइड केलं तर त्या ठिकाणी हा एवढा येणारा लोड जो आहे टेन्शन मध्ये, इल्डिंग किंवा रप्चर मध्ये जिथं एवढा लोड येणार आहे त्या लोडला जर बोल्टच्या स्ट्रेंथनी जर डिवाइड केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी किती नंबर ऑफ बोल्ट्स बसवावे लागतील ते मिळेल. आणि आता तुम्ही काय म्हटला की नंबर ऑफ बोल्टचा काय फॉर्म्युला आहे हो?
युनिट नंबर 2 मध्ये फॉर्म्युले व्हेरी होतात का सर होतात हाच तुम्हाला? आहे, बरोबर आहे. हा हा डिझाईन स्ट्रेंथ ऑफ तिथं काय म्हटलंय, फक्त प्लेट म्हटलं असेल किंवा सेक्शन म्हटलं असेल किंवा मेंबर म्हटलं असेल. व्हॉट एव्हर मेंबर वी हॅव कनेक्टेड त्याची डिझाईन स्ट्रेंथ डिवायडेड बाय डिझाईन स्ट्रेंथ ऑफ शिअरिंग और बेअरिंग. ओके, सो डिझाईन स्ट्रेंथ ऑफ अँगल वी गॉट टीडीजे आणि टीडीएन मधली मिनिमम इथे मिळाली आपल्याला. नाव सो डिझाईन स्ट्रेंथ ऑफ शिअरिंग, what is formula unit number 2? शिअरिंग स्ट्रेंथ कशी कॅल्क्युलेट करतो? हा एन इंटू ए एन बी इंटू काय एफ यू, फॉर्म्युला सांगा काय? बरोबर आहे का फॉर्म्युला? Fu divided by √3 gamma mb. हाँ गैमा एम बी, करेक्ट. एफ यू बी आहे ना इथं, करेक्ट. एन इंटू ए एन बी इंटू एफ यू बी डिवायडेड बाय √3 गॅमा एम बी. So design shear strength. So shear strength of bolt and bearing strength of bolt, that we have to calculate. And they have given 4.6 grade bolt. So we have to calculate shear strength and bearing strength of 4.6 grade bolt, and that grade of bolt, if we divide to this whatever load coming on the joint, लोड जॉइंट वर येणाऱ्या लोडला जर बोल्टच्या स्ट्रेंथनं डिवाइड केलं तर आपल्याला त्या ठिकाणी एवढा लोड कॅरी करण्यासाठी किती नंबर बोल्ट बसवावे लागतील. सिंपल मिनिंग आहे, यू कॅन थिंक. येते का लक्षात? बघा इथे नंबर ऑफ बोल्ट म्हणजे काय म्हटलं त्यांनी, डिझाईन स्ट्रेंथ ऑफ अँगल, म्हणजेच त्या अँगल वरती येणारा लोड टीडीजी आणि टीडीएन. किती लोड येतोय टीडीजी न? 628 एवढा, 626 एवढा टीडीजीचा आहे आणि टीडीएनचा किती आहे? 538. तर दोन्ही मधला मिनिमम कोणता लोड आहे? 538, तो आपण इथे घेतला. त्या 538 लोडला जर एका बोल्टच्या स्ट्रेननं डिवाइड केलं तर 538 लोड कॅरी करायला एका बोल्टच्या स्ट्रेननं जर डिवाइड केलं तर किती नंबर ऑफ बोल्ट्स लागतील, एवढा सगळा लोड ते आपल्याला मिळणार आहे. इज इक्वल टू काहीतरी टाकणार. लक्षात येते का? Okay, so before that calculate design strength of the shearing strength, shearing. So here what is N? Please everyone, what is N here? Number of shear planes. Number of shear planes. Other please, सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. आपण हे शिकून व्यवस्थित झालेलं आहे आपलं युनिट नंबर 2 मध्ये. सो एन इज द नंबर ऑफ शियर प्लेन्स. सो हाऊ मेनी शियर प्लेन्स आर देअर? गो टू फिगर नाव. टेल मी हाऊ मेनी शियर प्लेन्स आर देअर? कुठं असतो शियर प्लेन्स? ही आहे ती प्लेट आहे, गसेट प्लेट, आणि त्याला अँगल कनेक्ट केलाय. So plate and angle, these are the two members. त्याच्या जॉइंटच्या फेसला शियर प्लेन असतो. So here how many shear planes are there? This is the gusset plate and the face between gusset plate and angle. How many face are there? Only one face is there. लक्षात येते का बघा? Gusset plate and angle. Angles are two. That is doesn't matter. दोन अँगल आहेत हा मॅटर नाहीये. पण these two angles connected to gusset plate, and how many faces are there? एकाच फेस मध्ये दोन अँगल कनेक्टेड आहेत. So how many faces are there? Only one face is there. If आता बघा मी आणखी एक फिगर करतो.
Here, how many faces are there? This is 1 and this is 2. So here 2 shear planes are there, but here if these 2 angles connected back to back, जर गसेट प्लेटच्या दोन्ही बाजूला जर अँगल्स असतील आणि जर बोल्ट प्रोव्हाइड केला, so if this bolt will fail in how many faces? बघा, see my cursor. If such arrangement is there and this bolt is connected or provided, now due to this 2 angle, so how many shear planes will be there here? The failure will be, this is one angle, this is the gusset plate, and this is the another angle. So this is one, बघा असं failure होईल. म्हणजे this is one shear plane and this is another shear plane. Are you getting, everyone? In this situation, हा बोल्ट बघा या अँगल मधून जातोय, गसेट प्लेट मधून जातोय आणि दुसऱ्या अँगल मधून जातोय. त्यामुळे जर कट झाला तर किती फेस मधून होणार? गसेट प्लेटच्या या बाजूला आणि गसेट प्लेटच्या या बाजूला. मीन्स हियर 2 shear planes are there. Where? In this situation. Now here, the failure will be in only one phase. आलं लक्षात? फक्त एकाच फेस मधून फेल्युअर होणार. This is the one phase. So how many shear planes are there here? Only one. Are you getting? येते का लक्षात? गसेट प्लेटच्या इकडच्या बाजूला दोन्ही अँगल आहेत. कनेक्टेड फेस किती आहे बघा, सिंपल आहे. या अँगलची एकच कनेक्टेड फेस आहे याच्या बरोबर. या ठिकाणी बघा 2 अँगल आहेत आणि 2 फेसेस आहेत. सो हियर n is equal to 2 in this case, but here one face. सो आपलं प्रॉब्लेम स्टेटमेंट हे आहे, त्यामुळे आपल्याला ह्याच्यावरती थिंक करायचं आहे. मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं. सो हियर 2 faces are 2 angles are back to back on both sides. So here 2 faces and here 1 face is there. So here shear plane is 1 and here shear plane are 2. Are you getting? Okay. So put n is equal to so only one shear plane is there. Okay. So n is equal to 1. Now a and b. So a and b directly given pi by 4 into d square. We are calculating, but they are directly given in a problem statement. How much value of a and b they have given? 245. जर दिले असेल तर तीच वापरायची. Are you getting? Example मध्ये whatever the a and b value is given, if they have given that value we have to use. Okay. Now FUB. What is FUB? It is from 4.6 grade volt. FUB. So for 4.6 grade volt, FUB is equal to 400 Newton per mm square. Are you getting? का पुढे काय म्हणतो आपण त्याला? पुढचं पाठ होते मागचं सपाट होते असं नाही ना? So that we have learned in the unit number 2. FUB is 400 divided by under root of 3 gamma MB. So partial safety. आवाज येतोय?
नेटवर्क लूज झालं होतं. Yes, sir. Okay, so gamma MB partial safety factor per bolt is again 1.25. So calculate the design strength, shearing strength of bolt. 45.26 kilonewton. 45.26 kilonewton. Correct. Okay, now this strength is for, this shear strength is for how much angle? One angle. There are two angles are there. So this is strength, shear strength for one angle only. So then we have to multiply by here 2. No, just minute. Just minute. 2 strength 1. Yes, correct. So this now 2, we have to take for two angles. So 2 into again 45.26. So how much this? 90.54 kilonewton. So this is for, so right here this 2 is nothing but for two angle. नाहीतर तुम्ही म्हणसान दोन shear plane. जर दोन shear plane असते तर मग हे 2 into 2 परत 4 झालं असतं. So here shear plane is 1 and this 2 for the two angle. Okay. Now second strength, design strength of bolt in bearing. So bearing. So what is formula? 2.5 into 2.5 into KB into D into T into FU, correct? So 20 mm diameter bolt is there and 4.6 grade bolt is there. So always value of KB for 20 mm diameter bolt. किती आपण आली होती? आता calculate करत खूप वेळ जाईल. So directly here we will write 0.5. 0.5 आली होती. मी का डायरेक्ट लिहितोय? Because same unknowns are there. Diameter is 20 mm, 4.6 grade is there, Fe410 is there. So all these values are same as we have calculated this KB value in unit number 2. So directly we will take here KB is equal to 0.5. सगळे आहे का सहमत माझ्या मताशी? कारण का टाइम खूप वेस्ट जातोय. आपण तिसरा चॅप्टरातून शिकतोय, 8 चॅप्टर आहेत आपल्याला. खूप स्लो चालू आहे आपलं. Okay, so here KB is equal to 0.5. So now
2.5 into kb is 0.5 into d, diameter of bolt 20 mm, then thickness, here which thickness I have told in unit number 2? In bearing strength, which thickness I have told? Because there are plates only, and the thickness of both plates are same, बऱ्यापैकी same असायची. But here the thickness we have to take is of member, म्हणजे अँगलची थिकनेस घ्यायची या ठिकाणी. इथून पुढं तिसरा चॅप्टर पासून या फॉर्म्युल्यामध्ये जेव्हा टी येईल, सो दिस टी विल बी फॉर member. So which member? The member may be angle, member may be I section, it may be channel section. जो काय मेंबर आपण यूज केला असेल त्याची थिकनेस घ्यायची इथं. आणि युनिट नंबर 2 मध्ये दिस टू थिकनेसेस आर ऑलवेज सेम, 10 mm 10 mm असायची गसेट प्लेटची थिकनेस. सो हियर वी हॅव टू टेक दिस टी. T is the thickness of angle. So this thickness of angle. Why we have to take thickness of angle? Why here I have taken 8? लक्षात घ्या, काही काही ठिकाणी थोडेसे चेंजेस आहेत, ते कशामुळे आहेत त्याला रिझन आहे. So why here 8? Because 8 mm is less than the thickness of gusset plate. आता आपण काय काय यूज केलं इथं? गसेट प्लेट अँड अँगल, दिस टू वी हॅव कनेक्टेड. लक्षात येते का? दिस इज द गसेट प्लेट अँड दिस इज द अँगल वी हॅव कनेक्टेड. सो विच एव्हर लेस थिकनेस इज देअर, पहिल्यांदा फेल काय होणार यातलं? ज्याची थिकनेस लेस आहे तो पहिल्यांदा फेल होणार. सो बेरिंग प्रेशर कशावरती जास्त अप्लाय होणार आहे? आउट ऑफ दिस 2, ह्याची आहे 10 mm, याची आहे 8 mm. See, the thickness of angle is 8 mm and thickness of plate is 10 mm. So, which member can carry more bearing pressure? ज्याची थिकनेस जास्त आहे तो जास्त प्रेशर कॅरी करेल, बेरिंग प्रेशर. सो दिस इज द, वी आर कॅल्क्युलेटिंग बेरिंग स्ट्रेंथ. सो बेरिंग प्रेशर विल कॅल्क्युलेट प्लेट मोर दॅन अँगल. अँगलची थिकनेस आहे ती 8 आहे, प्लेटची आहे ती 10 आहे. म्हणून आपण 8 का वापरतोय? तर पहिल्यांदा फेल कोण होणार? ज्याची थिकनेस लेस आहे 8 mm. आणि ऑलवेज प्लेट पेक्षा अँगल सेक्शन, आय सेक्शन, चॅनल सेक्शन ह्याची थिकनेस लेसच असते. आर यू गेटिंग? So the thickness of angle or I section or channel section which is connected to gusset plate is less as compared to this gusset plate. Gusset plate पेक्षा याची thickness कमीच असते. So we are taking the thickness of angle here. लक्षात आलं का? Why we have taken this thickness 8 instead of gusset plate? Gusset plate ची 10 आहे, याची का घेतली 8? तर पहिल्यांदा फेल कोण होणार? ज्याची थिकनेस लेस आहे, that member will fail first. So here minimum thickness we have to take. Okay. Okay, do the calculation. $65.6. 65.6 kilonewton. This is for सर त्या ठिकाणी डिवाइड बाय 1.25 करायचं राहिले. कुठे राहिले? इथं का? डिझाईन स्ट्रेंथ ड्यू टू बेरिंग. मग तर सांगत जावा फॉर्म्युला व्यवस्थित, कारण का मी आता काय पुढे आलोय त्या चॅप्टर मधून. पाठीमागचा फॉर्म्युला मी काही बघितलं नाही आणि याच्यामध्ये चेंजेस मी स्वतः केले, त्यामुळे मी नोट्स पाहतच नाहीये. See, I think here gamma m1 is there, no? Fu divided by gamma m1. Correct? Gamma Yes, MB. Gamma. Gamma mb or gamma m1. Please.
Don't confuse, and Gamma MB. whatever will be there, that we have to put here. Gamma M1. Gamma M1 आहे हो. Fu divided by gamma M1. Okay. So gamma M1. So here divided by 1.25 is remain. Now calculate. Please remember the formula. पाठीमागे बघत चला थोडंसं. $65.6. 65.6. So 65.6 kilonewton. Again here we have to multiply by 2 because for 2 angle. So 65.6 is equal to 131. 1.2, correct? 131.2 kilonewton is the Yes. bearing. Am I audible? Yes, sir. Yes, sir. Please move this window away from the shared application. तुम्हाला विंडो एक दिसते का हो स्क्रीनवरती? स्क्रीनवरती एक एक्स्ट्रा विंडो दिसते का? Yes, sir. This window. Please move this window away from the shared application. असं दिसते ना? Oh. Yes, sir. कशामुळे आले ते? Just minute. I think. Okay. So now calculate number of bolt. Okay. So number of bolt is equal to. So number of bolts is equal to what is formula? Design strength of angle divided by design strength of, we can say bolt, because shearing and bearing, these two strength of bolt only. So here we can write design strength of bolt. So design strength of bolt is nothing but the minimum of these two, shearing or bearing. आपण फॉर्म्युला मध्ये काय लिहिले? मिनिमम लिहिले नाही तर डिझाइन स्ट्रेंथ. wait. Please write here design strength of bolt. At the top here number of bolt. Here write design strength of bolt. Design strength of bolt. Shearing and bearing लिहू नका. Design strength of bolt लिहा. If you have to write shearing and bearing, मग इथे तुम्हाला minimum लिहायला पाहिजे. Minimum design strength
ऑफ शेअरिंग ऑर बेरिंग, म्हणजे या दोन्हीतली मिनिमम तिथे आली पाहिजे. अदरवाइज यू कॅन राईट डिझाईन स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. हे काढून टाका. हा प्लीज एव्हरीवन. write design strength of bolt like this. You can write design strength of bolt. Now which is minimum of this? What is design strength of bolt? Minimum of shearing and bearing. Minimum of shearing and bearing is the design strength of bolt. Now just minute, एक मिनिट कॉन्सन्ट्रेट करा इकडं. मी काय बोलतो लक्ष द्या. बोल्टेड कनेक्शन चॅप्टर मध्ये आपण काय केलं? शेअरिंग, बेअरिंग अँड टेन्शन. शेअरिंग, बेअरिंग अँड टेन्शन या तिन्हीतली जी मिनिमम आहे Am I audible? Yes, sir. Yes, sir. बोल्टेड कनेक्शन चॅप्टर मध्ये डिझाईन स्ट्रेंथ ऑफ बोल्ट म्हणजे आपण काय म्हटलं होतं? मिनिमम स्ट्रेंथ ड्यू टू शेअरिंग, मिनिमम स्ट्रेंथ ड्यू टू बेअरिंग अँड मिनिमम स्ट्रेंथ ड्यू टू शेअरिंग, बेअरिंग अँड टेन्शन. म्हणजे 3 स्ट्रेंथ आपण कॅल्क्युलेट केल्या होत्या. त्यातली मिनिमम म्हणजे आपण काय म्हणायचो? डिझाईन स्ट्रेंथ म्हणायचो. येतंय का लक्षात? डिझाईन स्ट्रेंथ ऑफ बोल्ट म्हणजेच काय असायची आपली? शेअरिंग, बेअरिंग आणि टेन्शन मध्ये. आता इथं किती कॅल्क्युलेट केलेत आपण? 2च केलेत. तिसरी का कॅल्क्युलेट केली नाही? त्याचं रिझन आहे का? आपण 2-3 एक्झाम्पल सॉल्व्ह केले. जर लॅब जॉईंट असेल, इफ द जॉईंट इज लॅब, देन ऑलवेज डिझाईन स्ट्रेंथ ड्यू टू शिअर अँड बिअर ओनली. बघा तुम्ही एक्झाम्पल 2-3 आपण सॉल्व्ह केले बघा. इफ द जॉईंट इज लॅब, जर लॅब जॉईंट असेल तर शिअरिंग आणि बेअरिंग या दोन्हीतलीच मिनिमम असते ऑलवेज. इफ द जॉईंट इज बट जॉईंट इज देअर, ऑलवेज मिनिमम इज टेन्शन. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. इथे जॉईंट कोणता आहे हो? आपला एक्झामचा टाइम सेव्ह करण्यासाठी मी 2च कॅल्क्युलेट केले, तिसरी कॅल्क्युलेट केलेली नाहीये. आवर जॉईंट इज which type of joint is here? See, I have drawn figure here. This is the gusset plate. This is the gusset plate, and on this gusset plate these 2 angles are there. Means what? Which type of joint is here? Lap. Lap joint is there, not a butt joint. म्हणजेच बघा